सोलापूर शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम, पंचकट्टा ते लक्ष्मी मार्केट परिसरात कारवाई, 53 धारकांवर कारवाई करण्यात आली। बुलढाणा शहरात रस्त्याची दुरवस्था, अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डेच खड्डे, रस्ते तात्काळ दुरुस्त करण्याचे रविकांत तुपकराचा नगरपालिकेला इशारा। बुलढाण्यातील अधिकाधिक तरुणांनी अमृत संस्थेच्या योजनांचा लाभ घ्यावा, खुल्या गटातील लाभार्थ्यांचा सहभाग वाढवण्याच्या उद्देशाने प्रशासनाचं आवाहन। हिंगोलीच्या हिवरा शिवारात विद्युत पोल धोकादायक, महावितरणचे दुर्लक्ष, शेतकऱ्यांच्या जीवास धोका, तत्काळ विद्युत तारा दुरुस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी। पुण्यातील ढोलताशा पथकांचा प्रतिनिधिक वाद्यपूजन कार्यक्रम, पुण्यातील पारंपरिक वाद्यांवर कोणत्याही प्रकारचे खटले नाहीत, असतील तर ते नक्की थांबवू, यंदा कोणत्याही प्रकारचे खटले होणार नाहीत, पोलिसांचा मोठा निर्णय। सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांना जोडणाऱ्या हातलोट घाटाचं रखडलेलं काम मार्गी लागणार, रुंदीकरणाच्या कामासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत बैठक। अकोल्यातील कोलवड येथील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू, पात्र आणि इच्छुक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करण्याचं आवाहन। परभणीत मेराज नगर परिसरात नाल्याचं पाणी रस्त्यावर, परिसरात दुर्गंधी, नाला आणि रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी वारंवार करूनही प्रशासनाचं दुर्लक्ष, नागरिकांचं जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन। गोंदियाच्या देवरी येथील काकोडी चिचगड मार्गावरील पूल गेला वाहून, मार्गावरील वाहतूक देखील बंद। धारावी पुनर्विकास मिठागरांच्या जागेवर करण्याचा मार्ग मोकळा, मिठागराची जमीन संपादित करण्याचा सरकारचा निर्णय योग्यच, उच्च न्यायालयाचा निर्वाळा। कोल्हापुरात पसरत असलेल्या साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभाग ऍक्शन मोडवर, 1.5 लाखांहून अधिक घरांचं सर्वेक्षण, डेंग्यूसह तापाचे रुग्ण आढळल्यानं काही भाग ठरले हॉटस्पॉट। गणपतीपुळे मंदिरात ड्रेस कोड लागू होणार, संस्कृती जपणारेच कपडे घाला, मंदिर प्रशासनाचं आवाहन, गणेशोत्सवापासून ड्रेस कोड लागू होणार। पुणे खडकी कॅन्टोन्मेंटचा पालिकेत समावेश होणार, नागरिकांना दिलासा, कॅन्टोन्मेंटचा महापालिकेत समावेश करण्याची गेल्या अनेक वर्षांपासून नागरिकांची होती मागणी। कोल्हापुरात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर करणाऱ्या दुकानाला 5,000 रुपये दंड ठोठावला, 100 किलो प्लास्टिक जप्त। बेस्टच्या ताफ्यात 10,000 बसची भर, गैरसोय टाळण्यासाठी भाडे तत्वावर बस घेण्यात आल्या, 2,167 बस बेस्ट सेवेत दाखल, उर्वरित बससाठी पाठपुरावा सुरू। शहापूरच्या दमानिया इंग्लिश स्कूल प्रकरणी शाळेचे संस्थाचालक आणि एक शिक्षिका गेल्या 48 तासांपासून फरार, शोधाकरिता पोलिसांची 4 पथकं तैनात। अमरावती शहरात प्लास्टिक बंदीची कठोर अंमलबजावणी, अतिक्रमण विभाग दुकानात धाड, 150 किलो प्लास्टिक बॅग्स जप्त। जालना जिल्हा परिषदेसमोर रुग्णवाहिका वाहन चालक संघटनेचं आमरण उपोषण, गेल्या 4 महिन्यांपासून रखडलेलं मानधन तत्काळ वितरित करण्याची मागणी, उपोषणात 44 रुग्णवाहिका वाहन चालक सहभागी। अमरावती पालिकेची अतिक्रमण विरोधी कारवाई, सार्वजनिक ठिकाणची अतिक्रमणे हटवल्यानं रस्त्यांना मोकळा श्वास। शिंदखेडामध्ये रस्त्याच्या रुंदीकरणासाठी वृक्षतोड, रस्त्याच्या शेजारी सुमारे 1,500 वृक्ष लागवड करण्यासाठी 4 कोटींचा निधी दिला, मात्र गेल्या 5 वर्षांपासून वृक्ष लागवड प्रलंबित। पुण्यातल्या महात्मा गांधी पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ सांगलीत पुरोगामी संघटनांची निदर्शने, विटंबन करणाऱ्या व्यक्तीवर कडक कारवाई करण्याची मागणी। मावळ मुळशी तालुक्यातील कासारसाई धरण परिसरात ब्लू लाईनवर अनेक हॉटेल्स रिसॉर्टचं अतिक्रमण, बेकायदेशीर आस्थापनाचा कचरा थेट धरणातील पाण्यात जात असल्याचं चित्र, धरणाच्या भिंतीजवळ प्लास्टिक बॉटल्सचा खच। पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीसाठी बीडच्या माजलगाव धरणाच्या भिंतीलगत खडक फोडण्यासाठी ब्लास्टिंग, धरणाच्या भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता, सामाजिक कार्यकर्त्यांनी केली काम थांबवण्याची मागणी। बच्चू कडूंच्या आंदोलनाला बाळा नांदगावकरांचा पाठिंबा, शेतकऱ्यांचा 7 कोरा करण्याची मागणी, मनसे नेते बाळा नांदगावकरांची मागणी।
सह्याद्री ग्रुपचा ताबा आता मणिपाल ग्रुपकडे जाणार. मणिपाल हेल्थ एंटरप्राइजेस कडून 6,400 कोटीत डील. विविध शहरात सह्याद्री ग्रुपचे एकूण 11 रुग्णालय. शहापूरमधील दमानिया स्कूल प्रकरणी 5 आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. कल्याण न्यायालयाने सुनावली न्यायालयीन कोठडी. संस्था चालक आणि एक शिक्षिका अद्यापही फरार. वैनगंगा नदीच्या पुलावरून जाताना अडकली कार पाण्यात वाहून जाण्यापासून थोडक्यात वाचली. प्रसंगावधान राखत चालक कारमधून बाहेर पडला. भिवंडीतील अंजूर फाटा चिंचोटी रस्त्याची दुरवस्था. रस्त्यावर पडले मोठमोठे खड्डे. नागरिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास. कोल्हापुरात विद्यार्थ्यांना रिक्षात कोंबून वाहतूक. 43 जणांकडून 1 लाखाचा दंड वसूल. कोल्हापूर शहर वाहतूक पोलिसांकडून विशेष मोहीम. भंडाऱ्यात पुनर्वसनाच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुली पेटवत आंदोलन. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती आणि पूरग्रस्त 22 गावातील शेकडो नागरिक सहभागी. परभणीतील माऊलीनगर येथील रस्ते दुरुस्ती आणि मूलभूत सुविधांच्या मागणीसाठी नागरिकांचं रास्ता रोको आंदोलन. मनपा आयुक्त कार्यालयास आंदोलनकर्त्यांचा घेराव. उपकुलसचिव हेमलता ठाकरे आत्महत्या प्रकरणी आत्महत्येच्या प्रयत्नानंतर विद्यार्थी संघटना आक्रमक. आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची. पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात. मालेगावमधील विविध सामाजिक संघटनांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण. मालेगावातील अनेक समस्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा संघटनांचा आरोप. रायगड जिल्ह्यातील कोरलई कथित संशयित बोट संदर्भातील तपास पूर्ण. तटरक्षक दल नौदलाच्या मदतीनं हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं समुद्रात सर्च ऑपरेशन. मात्र कुठलीही बोट नसल्याचं समोर. सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथील अंगणवाडीची दुरवस्था. बालकांचं आरोग्य धोक्यात. पत्र्यांना गळती लागल्यानं तांदूळ, डाळी आणि इतर खाद्यपदार्थांवर पावसाचं पाणी पडून धान्य खराब होण्याची स्थिती. नाशिकमध्ये आदिवासी विकास भवनासमोर ठिय्या आंदोलन. वर्ग 3 आणि 4 कर्मचाऱ्यांचं आंदोलन. पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यानं कार्यालयाबाहेर ठिय्या. रायगड पोलादपूर महाबळेश्वर रस्ता पुढील 5 दिवस वाहतुकीसाठी बंद. सार्वजनिक बांधकाम विभागाचा निर्णय. पोलादपूर हद्दीत पायटा येथे मोठी दरड कोसळल्यानं घेण्यात आला निर्णय. मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते. बोरिवलीमध्ये रोरो जेट्टी फेज 1चं भूमिपूजन संपन्न. राज्याचे विधिमंडळ अधिवेशन सुरू. मात्र विधिमंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा. उपमुख्यमंत्री यांच्या दालनापासून अवघ्या 50 फुटांवर कचऱ्यासाठी रोहिणी खडसे यांची ट्विट करत माहिती. बच्चू कडू यांच्या सातबारा यात्रेचा आज 5वा दिवस. शेतकरी संघटना मनसेचे कार्यकर्ते बच्चू कडूंच्या यात्रेत सहभागी होणार. सार्वजनिक गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्य महोत्सव म्हणून साजरा होणार. मंत्री आशिष शेलारांची विधानसभेत घोषणा. कल्याण विद्यापीठ उपकेंद्रात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. उपकेंद्राला धर्मवीर आनंद दिघेंचं नाव देण्याची मागणी तर नामांतराचा ठराव मंजूर. 8 दिवसात अधिकृत फलक न लावल्यास आंदोलनाचा इशारा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांची नवी दिल्लीत भेट. ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीचा पालिका निवडणुकीवरील परिणामांबाबत चर्चा. शहरी नक्षलवादाला आता लगाम बसणार. मुख्यमंत्री फडणवीसांनी विधानसभेत मांडलं जनसुरक्षा विधेयक. विधेयकावर आल्या 12,000 सूचना तर विधेयकात सरकारकडून 3 बदल. छत्रपती संभाजीनगरच्या विट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया रद्द. निवेदीची अनामत रक्कम न भरल्यानं अखेर लिलाव प्रक्रिया रद्द. राज ठाकरे 18 जुलैला मीरा रोडमध्ये जाणार. मीरा भाईंदरमध्ये मराठीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चानंतर राज ठाकरे यांच्या उपस्थितीत 18 तारखेला मीरा भाईंदरमध्ये मेळावा होणार. नीलम गोऱ्हे यांच्या बॉडीगार्डचा वरुण सरदेसाईंना लागला धक्का. त्यानंतर वरुण सरदेसाई बॉडीगार्डवर भडकले. नगरविकास विभाग आणि गृहनिर्माण विभागाचा नवा उपक्रम. शासकीय घरकुल योजनांची माहिती आता एका क्लिकवर मिळणार.
महाआवास नावाचे नवे ॲप निर्माण केले जाणार, मंत्री शंभूराज देसाईंची माहिती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू. 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी वापरण्याचं नियोजन, राज्य निवडणूक आयोगाची माहिती. भाजप नेते किरीट सोमय्या यांचं नौपाडा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन. माजी नगरसेवकांसह 36 जणांविरोधात गुन्हा दाखल. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची सोमय्यांची मागणी. राजापूर तालुक्यातील अर्जुना धरण पूर्ण क्षमतेनं भरलं. धरणातून 3.5 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. भंडारा जिल्ह्यात 3 दिवसापासून पावसाची संततधार. पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. चंद्रपुरातील वर्धा नदीला पूर. पुलावरून पाणी वाहत असल्यानं धानोरा ते गडचांदूर मार्ग वाहतुकीसाठी बंद. मालवाहतूक ठप्प, तर नदीच्या पाण्यामुळे शेतीचं नुकसान. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. विदर्भातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस. भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. कोल्हापूर शहरात पावसाची उघडीप. धरण क्षेत्रात मात्र पावसाची संततधार कायम. राधानगरी धरण 82% भरलं. भोगावती नदीत विसर्ग सुरू. नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा. गडचिरोलीत पावसानं घेतली उसंत. मात्र गोसीखुर्द धरणातील विसर्गामुळे पूरस्थिती कायम. राष्ट्रीय महामार्गासह 15 मार्ग पाण्याखाली. अमरावतीत संततधार पावसामुळे पिकांचं नुकसान. तिवसा तालुक्यातील शेती पाण्याखाली. सोयाबीन, कापूस, तूर पिकांचं नुकसान. बहुचर्चित राज्य जनसुरक्षा विधेयक बहुमताने मंजूर करण्यात आलं. तब्बल 12,500 सूचनांचा अभ्यास करून राज्य जनसुरक्षा विधेयक विधानसभेत सादर करण्यात आलं. आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलं जनसुरक्षा विधेयक. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 20व्या हप्त्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा. नागपुरात सलग 3 दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे 6,779 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान. कापूस, सोयाबीनसह तूर आणि भात पिकाचं नुकसान. 8,500हून अधिक शेतकऱ्यांचं नुकसान. परभणीत लंपी रोगाचा शिरकाव. शेतकऱ्याचे गोधन संकटात. लसीकरण करून घेण्याचे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचं आवाहन. हिंगोली जिल्ह्यात 8,400 शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित. केवायसी न केल्यामुळे 8,40,00,000 रुपये अनुदान प्रशासनाकडे पडून. परभणीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं जिल्हा परिषद जोरदार आंदोलन. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात जोरदार ठिय्या आंदोलन. मुंबईच्या गोरेगावमध्ये ट्रक आणि बसचा अपघात. पहाटे 6 वाजताच्या सुमारची घटना. बसमधील 5 ते 6 प्रवासी गंभीर जखमी. सावंतवाडी तालुक्यात सातार्डा तिठा इथे शॉर्ट सर्किटमुळे रुग्णवाहिकेला अचानक आग. आगीत रुग्णवाहिका जळून खाक. वाशिममध्ये मोरणा नदीवरील धरण परिसरात बिबट्याचं दर्शन. परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. शेतकऱ्यांनी बिबट्याचे दृश्य मोबाईलमध्ये कैद केलं. नाशिकच्या गोदावरी नदीत 1 जण वाहून गेल्याची माहिती. पाण्याचा अंदाज न आल्यानं इसम वाहून गेल्याची प्राथमिक माहिती. पाण्यात वाहून गेलेल्या इसमाचा शोध सुरू. सिंधुदुर्गच्या अन्नपूर्णा नदीवरील लोखंडी पूल कोसळला. देवगड तालुक्यातील किंजवडेमधील घटना. पूल कोसळल्यामुळे बाईतवाडी कदमवाडीचा संपर्क तुटला. धुळ्याहून बडतर्फ सैनिक चंदू चव्हाणला अटक. नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलिसांची कारवाई. सैन्य दलाच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांविषयी चुकीची माहिती पसरवल्याचा आरोप. पेट्रोल पंपावर दहशत माजवत दगडफेक करणाऱ्या संशयित आरोपीला अटक. नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.